र.धो कर्वेंनी आपल्या काळात म्हणजे 100 वर्षांपूर्वी स्त्रियांचं कौमार्य, पावित्र्य, विनय अशा कल्पनांवर खूप ताशेरे ओढले होते. दुर्दैवाने आज 100 वर्ष झाली तरी परिस्थिती तीच आहे किंवा आता ती पुन्हा वाढते की काय अशी परिस्थिती बाहेर निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीला वेगवेगळ्या कलाकृतींमधनं स्थान मिळणंही जरुरीच असतं आणि अशा समाजातल्या विषयांना हाताळणारे रंगकर्मी आहेत अतुल पेठे. अतुल पेठेंनी रधोंवरती समाज स्वास्थ्य याच नावाचं नाटक केलं होतं आणि त्यांचा या विषयाचा अभ्यासही आहे. मी अतुल पेठे यांना आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र फाउंडेशन, सुनील देशमुख, मनीषाताई गुप्ते, मुकुंद टाकसाळे आणि विनोद शिरसाट यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तसंच इथे उपस्थित असलेले माननीय कुमार केतकर आणि डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे यांच्या समवेत इथे बसणं हा माझ्यासाठी खूपच आनंदाचा भाग आहे. हे सगळं करण्यापूर्वी एक पद्मगंधा प्रकाशन आणि अरुण जाखडेंची मी इथे नक्की आठवण काढेन, कारण त्यांच्यामुळे असे खंड त्यांनी काढलेले होते आणि त्याचं संपादन केलेलं होतं अनंत देशमुखांनी. आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. तो अशासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील नागरिकांना अधिकार आणि हक्क याचं संविधान दिलेलं होतं. तर र.धो कर्वे यांनी भारतीय नागरिकांना लैंगिक स्वातंत्र्याचं संविधान हातात दिलं, त्याचं आज प्रदर्शन होत आहे किंवा ते लोकांपर्यंत जात आहे. म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे आणि म्हणून महाराष्ट्र टाइम्सचं, महाराष्ट्र फाउंडेशनचं काम अतिशय महत्वाचं वाटतं. भारतामध्ये महात्मा गांधींनंतर सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर तो र.धो कर्वे आहेत. कारण एकाने आत्मसंयमन शिकवलं आणि दुसऱ्यानं संतती नियमन शिकवलं. म्हणून महात्मा गांधींनंतर र.धो कर्वे महत्वाचे आहेत असं दुर्गा भागवतांनी लिहून ठेवलंय. आता महात्मा गांधी आणि दुर्गा असे नावं घेतल्यामुळे बीजेपी आणि RSS पुढच्या वर्षी त्यांना मांडीवर बसवून घेतील यात काही शंका नाही. कारण साधारण ज्यांना आपण बडवतो किंवा मारतो त्यांना आपण मांडीवर बसवून घेण्याची पद्धत साधारण इथे रुजलेली आहे. कारण ज्याचा उल्लेख मगाशी इथे केलेला होता की पालेकरांनी की चप्पल मारली, दगड मारली, 4 खटले भरले. तर त्यामुळे मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे की गांधींनंतरचा एक महत्वाचा माणूस हे दुर्गाबाई जेव्हा म्हणतात तेव्हा ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्याविषयी म्हणजे र.धो कर्वे हे एखाद्या धूमकेतूप्रमाणे होते. हे विधान शकुंतलाबाई परांजपेंनी केलेलं होतं. इथे 3-4 माणसांनी जी त्यांच्याविषयी खूप बोललं गेलेलं आहे. आपल्याला वाटतं की र.धो गेलेले आहेत की काय किंवा पुसले गेलेले आहेत की काय, तर तसं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटत नाही, कारण ते अजूनही आपल्यात त्या अर्थाने जिवंत आहेत. तर र.धो कर्वे हे एखाद्या धूमकेतू सारखे होते. एखादा धूमकेतू होतं जातो आणि त्याच्यानंतर हे त्यांचं वर्णन शकुंतलाबाई परांजपेंनी केलेलंच होतं. तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी त्यांना सांगितलं होतं की हे गृहस्थ म्हणजे त्यांना मास्तर असं ते म्हणले की महाराष्ट्रात एकमेव मास्तर ते म्हणजे र.धो. आणि हे मास्तर कसे तर प्राण जाईपर्यंत प्रामाणिक. त्यांच्या प्रामाणिकपणाच्या कितीतरी गोष्टी र.धोंच्या आपल्याला त्या वेबसाईटमध्ये बघायला मिळतील, पुस्तकात बघायला मिळतील, मासिकात बघायला मिळतील की वाचकांना दरवर्षीचा हिशोब देणं इथपासून ते अगदी ते खरं तर गेल्यानंतर सुद्धा त्यांचे म्हणजे गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्याचे पैसे म्हणजे जे सभासद होते त्यांना परत केले. इतकं त्यांचं संपूर्ण प्रामाणिकपणाचा नमुना असा र.धो कर्वे होते. र.धो कर्व्यांच्या या वेबसाईटच्या उद्घाटनावर मला का बोलवलं असा मी स्वतःलाच प्रश्न केला. त्याची 4 कारणं मला दिसली. पहिलं कारण हे सगळं विदित आहे की मी समाज स्वास्थ्य नावाचं नाटक केलं. दुसरं कदाचित मनीषा म्हणली असेल की आरोग्य संवादक म्हणून आम्ही खूप काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काम करत असताना लैंगिक स्वास्थ्य म्हणजे काय याच्याविषयी आम्ही गावोगावामध्ये काही शिबिरं घेतलेली आहेत. कदाचित ते कारण असेल. कदाचित र.धो कर्वे हे नाटककार होते. र.धो कर्वेंची 4 नाटकं आहेत. एक म्हणजे 2 बहिरे, गुरुबाजी, न्यायाचा शोध आणि संगीत तरला. ही 4 नाटकं र.धोंनी लिहिलेली आहेत. त्यामुळे ते कदाचित नातं असेल. आणि शेवटचं नातं म्हणजे आणि ते अतिशय सुंदर आहे ते म्हणजे आजपासून 70 वर्षापूर्वी र.धो कर्वे आणि माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील अनंतारी गद्रे हे एका व्यासपीठावर होते
आणि आमच्या आजोबांनी रधोंना 70 झाल्याच्या निमित्तानं एक थैली दिलेली होती, त्यांचा सत्कार केलेला होता. समाज स्वास्थ्य मासिकाला माझ्या आजोबांनी प्रचंड मदत केलेली आहे. त्यांना जाहिराती आणून द्यायचे. त्यामुळे 70 वर्षानंतर रधोंची नात आणि अनंतारी गद्र्यांचा नातू असे एकत्र येत आहेत. ही फार सुंदर घटना तरी मला वाटते आणि त्यामुळे कदाचित मी इथे उपस्थित राहण्याला काहीतरी अर्थ असेल. इथे मी आता समाज स्वास्थ्य मासिक किती महत्वाचं होतं आणि रधोंचं कार्य किती महत्वाचं होतं हे बोलणार नाही, कारण ते इथे जमलेल्या सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे आणि ते तुम्ही वाचणारच आहात. या निमित्तानं 2 प्रश्न मला उपस्थित करायचे आहेत. आणि ते म्हणजे रधोंसारखा जो माणूस असतो की ज्याला म्हणजे बुद्धिवादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, प्रखर होते, प्रखर टीका करणारे होते, बोलणारे होते, थेट बोलणारे होते, घणाघाती होते, इतकं सगळं असणारा माणूस हा साधारण आपल्याकडे वेडपट समजला जातो. प्रश्न असा आहे की असा प्रश्न विचारणारा विज्ञाननिष्ठ, विवेकशील, बुद्धिप्रामाण्यवादी आणि पुरोगामी माणूस आज समाजाला हवाय का नको? आणि असेल तर त्याची किंमत समाजाने पण चुकवायला पाहिजे आणि त्या माणसांनी पण चुकवायला पाहिजे. अशी माणसं आहेत का आणि समाजामध्ये तशी आज जागा उरलीये का? हा पहिला प्रश्न या निमित्तानं होतो. ज्याला आपण साधारण येडपट, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तर्कट, विक्षिप्त, तरेवाईक अशी सगळी विधानं किंवा नामाभिधानं ही रधोंच्या विषयी केली गेलेली आहेत. ही अशी माणसं नेमकं करतात काय? ही अशी माणसं समाजात आवश्यक आहेत का नाही आहेत? अशी भांडण उकरणारी माणसं ही अत्यंत महत्वाची असतात. आज वेळ अशी आलेली आहे की कोणीच भांडत नाहीये, सगळे गोडगोड आहेत. फेसबुक आणि आपण सोशल मीडियावर बघितलं की रोज उठून सगळं काहीतरी ग्रेट घडतंय आणि अद्भुत काहीतरी समाजात घडतंय असं वाटण्याचा कालखंड आहे. कोणीच कोणाला टीका करत नाही. आज थोडं जरी बोललं तरी अस्मिता दुखावतात आणि लोक काय ज्या पद्धतीने गरळ ओकत असतात त्याला टीका नाही म्हणत, त्याला वाद संवाद म्हणत नाहीत. तर असं भांडण करणारी जी व्यक्ती असते ही व्यक्ती समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असते. याची जाण या निमित्तानं परत एकदा आठवण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. त्या व्यक्तीचं स्थान अत्यंत महत्वाचं असतं. भांडण करणारा माणूस, वाद संवाद करणारा माणूस आणि वाद संवाद करणारा माणूस असं एकदा जर आपण म्हटलं तर इथे आज शारदाताई पण आहेत. त्यांनी केलेलं द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं अमर्त्य सेनांचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. त्याचं नावच आहे वाद संवाद प्रिय भारतीय. आणि या व्याख्येमध्ये रधो कर्वे बरोबर बसतात. त्या परंपरेमध्ये त्यांनी जी परंपरा दाखवलेली आहे त्याच्यामधलं एक वाक्य मला अतिशय आवडलं आणि ते मी कोट करतो. त्याचा अनुवाद शारदा साठेंनी केलेला आहे. एके ठिकाणी अमर्त्य सेन असं म्हणतात की ज्या मतांची सरशी झाली किंवा सरशी झाली अशी समजूत आहे अशा मतांचीच नव्हे तर इतरही अनेक दृष्टिकोन जे मांडले गेले, जतन झाले आणि विस्मृतीत राहिले किंवा स्मृतीत राहिले अशा सर्व दृष्टिकोनांचा मागोगा या निमित्तानं या पुस्तकात घेता येईल. पुढचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. ज्या मताचा दृष्टिकोनाचा पराभव झाला असा दृष्टिकोन जेव्हा पुसून जाण्यास नकार देतो तेव्हा तो विलक्षण जिवंत राहतो. आपल्याला असं वाटतं की त्या त्या वेळेला तो पराभव झाला, रधोंचा पराभव झाला. पराभव झालेला नाही. आणि मगाशी मी जे वाक्य म्हटलं की रधो आपल्यातनं गेलेले नाहीत, कारण पराभव होऊन आपल्याला वाटतं की गेलं, यांना इग्नोर केलं, यांना ढकललं गेलं. आज परिस्थिती तशीच आहे आणि अनेक आधीची परिस्थिती तशीच होती. तरी सुद्धा रधो आपल्या कार्यानं जिवंत आहेत, आपल्यापर्यंत ते पोचलेत हे आपल्या बोलण्यातनं दिसतच आहे. त्यामुळे असा दृष्टिकोन जेव्हा पुसून जाण्यास नकार देतो तेव्हा तो समाजामध्ये जिवंत राहतो आणि तोच खरा त्याचा विजय असतो. मला वाटतं रधोंचा या निमित्तानं वाद घालणं, मत मांडणं, बोलणं, ऐकणं, दुसऱ्याचं ऐकणं, रधोंच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त समाज स्वास्थ्य मासिक बरोबर एक लैंगिक किंवा त्याच्याविषयक असलेलं मासिक असा जो एक काहीतरी मनामध्ये आपल्या गैरसमज आहे किंवा बहुसंख्य लोकांच्या, तसा तो नाहीये. समाज स्वास्थ्याचे अंक काढले तर त्याच्यात समाजकारण आहे, राजकारण आहे, चित्रकला आहे, चित्रपट आहे, संगीत आहे,
याच्या विविध विषयांवर रौधोंनी आपली लेखणी चालवलेली आहे आणि इतरांनी पण त्याच्यात सातत्याने लिहिलेलं आहे. वाद घालणं, मत मांडणं आणि भांडण करणं याच्यामधला एक महत्वाचा मगाचा मुद्दा ऐकणं. रौधोंच्या विषयक विरोधी मत हे त्या समाज स्वास्थ्य मासिकात आपल्याला घडोघडी दिसतं. त्याचप्रमाणे जसे शत्रूंवर रौधो हल्ला करायचे तसेच ते आपल्या मित्रांवर पण करायचे. हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. कारण शत्रूंवर कोणी हल्ला करेलच, मित्रांवर कोण करेल? कारण विन विन सिच्युएशन मध्ये तू आणि मी आपण एकत्र पॉलिटिक्स करू शकतो आणि तुझं चुकलं तरी मी तुला पदराखाली घेऊ शकतो. असं रौधोंनी केलेलं नाही. हा अलौकिक गुण मला असं वाटतं त्या माणसात होता. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या खटल्यामध्ये साक्षीदार जे सरदेसाई होते त्यांच्या विरुद्ध रौधोंनी लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची खटला चालवला दुसरा, त्यांच्या विरुद्ध जेव्हा धर्मांतर केलं बाबासाहेबांनी त्याच्या विरोधी मत हे समाज स्वास्थ्यमध्ये मांडलेलं आहे. मामा वरेरकरांच्या विषयक त्यांनी लिहिलेलं विरोधी मत आहे. मला असं वाटतं या गुणाकडे आपलं लक्ष असणं अत्यावश्यक आहे. आपण जरी एका मंचावरचे एका विचाराच्या बोटीतले असलो तरीही आपण एकमेकांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य घेतलं पाहिजे. आणि ती टीका झाली याचा अर्थ आपण एकमेकांचे शत्रू आहोत असं मानण्याचं कारण नाही. ही विस्तृत भूमिका मला असं वाटतं रौधोंनी दिली, ती मला अत्यंत महत्वाची वाटते. समाहा शत्रौच मित्रेच, म्हणजे जसा माझा शत्रू आहे तसाच माझा मित्र, त्याला मी एकाच तागडीत तोलेन. ही जी भूमिका आहे ती मला अत्यंत महत्वाची वाटते. आणि रौधो किती क्रिटिकल होते तर एके ठिकाणी महाराष्ट्र जागा होई अशी एक कविता होती खंडेराव त्रिलोकेकरांची. महाराष्ट्र जागा होई याची कविता होती. त्याच्यामध्ये एक मात्रा जास्त आहे म्हणून रौधो कर्व्यांनी चिकित्सक बुद्धीनं त्या कवितेवर एक मात्रा कशी जास्त आहे, मात्रा म्हणजे मात्रा, तर ही मात्रा किंवा दुसऱ्या अर्थाने आपण म्हणतो की अशी मात्रा देणारी माणसं आता नाममात्र झालेली आहे. ही रौधोंची अत्यंत मला महत्वाची भूमिका वाटतं. विज्ञानवादी असणं, विवेकवादी असणं, म्हणजे त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलं की धर्म म्हणजे कल्पना सृष्टी आहे आणि विज्ञान म्हणजे सत्य सृष्टी आहे असा त्यांचा सिद्धांत होता. एका अर्थाने ही संबंध आगरकरी परंपरा आहे. भीडभाड न ठेवता रोखठोक धारदार घणाघाती आणि परिणाम भोगायला तयार. म्हणजे मी जे कृत्य केलंय त्याची मी फळं भोगायला तयार असेल, मी एकदाही सॉरी म्हणणार नाही. कारण मी ते विचारांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी मी खटले लढवीन, तुरुंगात जाईन, पैसे भरीन. तर मला असं वाटतं ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. या निमित्तानं परत वादसंवाद प्रिय माणसं आज समाजाला हवी आहेत का नको हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. एकदा न्यायमूर्ती हेमंत गोखले असं म्हणाले होते की महाराष्ट्राची अवनती झालीय का म्हणजे उन्नती झाली आहे हा विचार करण्यासारखा आहे. कारण आगरकरांच्या घरावरनं प्रेतयात्रा नेली, रौधो कर्व्यांवर 4 खटले भरले आणि नरेंद्र दाभोळकरांना मारूनच टाकलं. तर ही जर आपली प्रगती म्हणायची असेल तर याचा विचार केला पाहिजे. कारण बुद्धिवादी प्रश्न विचारणाऱ्या माणसाचं आज महाराष्ट्रात नेमकं स्थान काय आहे, या निमित्तानं आपण हा प्रश्न इथे काढू शकतो. एक नाटक होतं मी जे बघितलं होतं आणि अचानक आठवण झाली, हाऊसर कास्पर नावाचं नाटक होतं. ते अतिशय गमतीदार होतं की एका गावामध्ये एक माणूस येतो, कास्पर म्हणून त्याचं नाव ठेवलेलं असतं, आणि त्या गावातल्या लोकांना अचंबित व्हायला होतं कारण त्या माणसाला जवळजवळ त्या समाजातले जे नियम आहेत हेच माहीत नसतात. अचानक तो तिठ्यावर दिसतो बाजारामध्ये, त्याला भाषा येत नसते, ती नेहमीची अभिव्यक्ती त्याला नाही, हाय हॅलो नमस्कार एकमेकांची ओळख पाळख त्यातलं होणारं राजकारण हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि गावामध्ये विलक्षण गोंधळ सुरू होतो. त्याला उचलून कैदेत टाकण्यापर्यंत वेळ येते. कारण त्या माणसामुळे भाषा तज्ञांपासून जे उत्क्रांतीचे अभ्यासक आहेत, विज्ञाननिष्ठ माणसं आहेत किंवा समाजातल्या विविध घटकातली माणसं आहेत, त्यांच्या समोर हा कास्पर एक महत्वाचा प्रश्नचिन्ह उभं करतो की माणूस प्रगतिशील आहे का आणि असेल तो काय आहे. मला असं वाटतं रौधोंसारखा माणूस हा एखाद्या कास्पर सारखा असतो. त्या समाजामध्ये जे धूमकेतू असं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यासारखा तो असतो आणि तो विचारतो की तुम्ही या प्रश्नांचं करणारात काय. मला पडलेले हे जे प्रश्न आहेत, म्हणजे आज तर अशी परिस्थिती आहे की स्त्रियांनी स्वयंपाक करावा आणि घरात राहावं आणि चूल मूल बघावी हे एका बाजूने म्हणले आत्ताचे आपले नेते म्हणत असताना, हा माणूस 100 वर्षापूर्वी स्त्री स्वातंत्र्याचा आणि लैंगिक स्वातंत्र्याचा उद्गाता होता.
पण त्यावेळेस लोकांच्या समोर जे प्रश्न दाणकन पडत होते, तर त्याच्यामध्ये लोकांना या माणसाचं करायचं काय हाच प्रश्न येत होता. कोणाशीही न जमणे हा एक अलौकिक गुण असू शकतो कदाचित. म्हणजे कुठेही गेले रदो तरी ते भांडण करायचे, वादविवाद करायचे. भांडण म्हणजे मूल्यात्मक भांडण असायचं. त्यांना एके ठिकाणी कोणीतरी असं नाव दिलेलं होतं, ते होतं रुद्राप. थांबा, कुठे लिहिलंय मी ते? रुद्रप्पा दुडबसप्पा कर्वे, म्हणजे RD कर्वे. RD रुद्रप्पा दुडदसप्पा कर्वे हे त्यांना धारवाडमध्ये नाव दिलेलं होतं. तर त्यातला रुद्रप्पा हा जो शब्द काढलाय ना त्यांनी आरच्या साठी, तिथल्या विद्यार्थ्यांनी चावटपणा केलेला होता. तो मला असं वाटतं की रदोंचं बरोबर व्यक्तिचित्रण करणारा असा तो होता. रदोंना किंमत चुकवायची होती म्हणजे नुसते खटले भरले तरी चालतील, मेलो तरी चालेल इतपत नव्हतं. मी माझ्या मूल्यांसाठी लढेन, मीच म्हणजे संस्था आहे. 26 वर्ष 4 महिने एक मासिक चालवलं. ते चालवण्याकरता आयुष्याची परवड करून घेतली. ते करण्याकरता त्यांना कोणीतरी विचारलं असतं, ते म्हणले मी टॅक्सी चालवेन किंवा चहाचं दुकान सुद्धा प्रसंगी लावेन. आज सगळं म्हणजे स्वतःचा अवकाश सगळं शाबूत ठेवून उरलेल्या अवकाशात राजकारण करायची इच्छा असलेले अनेक लोक आहेत. त्यांच्यासाठी हे पथदर्शी मला वाटतं. ढोंगी बुरसटलेला आपला जो समाज आहे, लबाड आहे, खुंशी आहे, आत्ता तर जास्तीत जास्त होत चाललेला आहे. काय खावं, काय प्यावं, कसं राहावं, काय बोलावं याच्यावर संपूर्ण निर्बंध येत असताना रदोंसारख्या संपूर्ण स्वातंत्र्याची, आणि स्वातंत्र्य म्हणजे किती चुका करण्याचं स्वातंत्र्य, हे रदोंचा उच्चार महत्वाचा होता. तर त्याची गरज आज जास्त आहे. म्हणजे एका बाजूला अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, अनारोग्य आहे, अनास्था आहे, आणि एक आजारी पण आलेला आहे. तर मला असं वाटतं की समाज स्वास्थ्याच्या या वेबसाईटच्या निमित्तानं रदोंना आठवणं म्हणजे त्यांच्या विचारांचा जर वारसा पुढे न्यायचा असेल तर आपण किंमत चुकवायला तयार आहोत का? समाज अशा माणसाला समजावून घ्यायला तयार आहे का? अशी वेडपट माणसं समाजात वाढवत अशी इच्छा आज आपण करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. ही माणसं जेवढी वाढतील तेवढा समाज अधिक प्रगल्भ होईल असं वाटतं. माझ्याजवळ 2 मिनिटं आहेत. संपलं असेल तर मी एक कविता त्यांची वाचतो रदोंची आणि इथे थांबतो. वस्तुतः त्यांचे मला 2 लेख पण छोटेसे, विनय म्हणजे काय आणि ते राहू देत, पण त्यांची एक कविता फार छान आहे, ती वाचतो आणि माझं बोलणं थांबवतो. भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे, साधू दिसे तरी भोंदू पक्का, भुलवुनी लोका घेई टक्का, प्रसंग येता देई धक्का, तो न बरारे त्यापासून दूर सरारे, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे. संत महंत ही ते नावाचे, संत महंत ही ते नावाचे, पाहू जाता कुच कामाचे, वदती तैसे करीती न साचे, बहु नखरे त्यांपासून दूर सरारे, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे. पीर फकीर ही शोषिती रक्ता, चिपाट बनविती आपुल्या भक्ता, धर्माचा जणू त्यांचा मक्ता, चोरची सारे त्यांच्यापासून दूर सरारे, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे. समान प्रेमा बांधुनी गाठी, लोकहिताच्या कार्यासाठी, निंदा स्तुतीवर लावूनी काठी, मी तू हरारे, सत्कार्या धीर धरारे, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे. काठी टाकुनी द्या धर्माची, काठी टाकुनी द्या धर्माची, डोळसा न ती उपयोगाची, दिशा आखुनी सत्कार्याची, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे, भय विसरारे चित्ती सद्भाव धरारे.